बँकेच्या व्यवहारासंदर्भातले 3 नवे नियम नक्की जाणून घ्या आणि त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा। देशातील अनेक बँकांनी आपल्या नियमांमध्ये बदल केलेले आहेत। काही बँकांमधील एटीएम सुविधेत तर काही बँकांमध्ये यूपीआय सेवेतील व्यवहार मर्यादेवर बंधन लादलेले। देशभरातील बँकिंग नियमांमध्ये सुद्धा मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरती होईल। देशातील सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी सर्वात मोठी आणि अर्जंट सूचना आज आरबीआय बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। बघा, बँकिंग क्षेत्रात सर्वात मोठा बदल आता करण्यात आलेला असून येणाऱ्या पुढच्या 2 दिवसापासून तुमच्या खात्यामध्ये आता ठराविक रक्कम ठेवावी लागणार आहे। अन्यथा जर तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम ठेवली म्हणजेच तुम्ही नियमांचे उल्लंघन केले तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आणि खात्यातील काही रक्कम आता जप्त होणार आहे। आणि जो तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड बसणार आहे तर हा दंड तुमच्या बचत खात्यामधून, चालू खात्यामधून किंवा मुदत ठेव खात्यामधून आता कापून घेतला जाणार आहे। तर अशा प्रकारची अर्जंट सूचना आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। म्हणजेच आरबीआयच्या माध्यमातून सर्व बँक खातेधारकांना ही अर्जंट मध्ये सूचना आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे किंवा भारत देशाचे रहिवासी असाल आणि तुमचं कोणत्या बँकेमध्ये बँक खातं खोलून ठेवलेलं असेल आणि त्या खात्यामध्ये तुम्ही थोडीफार रक्कम किंवा जास्त रक्कम ठेवलेली असेल तर तुम्हाला बँकांचे हे नियम जाणून घेणं गरजेचं आहे। आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्व बँकांवरती आता 5 नवीन नियम लावण्यात आलेले आहेत। या नियमांतर्गत तुम्हाला तुमच्या खात्यामधून पैसे काढता येणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये पैसे भरता येणार आहेत आणि तुमच्या खात्यामधून पैसे सुद्धा पाठवता येणार आहेत। त्यामुळे जर तुम्ही बँकेचे खातेधारक असेल आणि तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये असेल, पोस्टामध्ये असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा इतर अजून 8 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर या सर्व खातेधारकांना हे 5 नवीन नियम जाणून घेणं गरजेचं आहे। परंतु फक्त बँकेचे नियम बदललेले नाहीत तर यासोबत बँकेच्या सोबत पेन्शनधारकांच्या पेन्शनच्या संदर्भात काही महत्त्वाचे बदल आणि नियम आता लागू करण्यात येत आहेत। यासोबत राज्यातील रेशन कार्डधारक, गॅस ग्राहक असतील तर यांच्या संदर्भात सुद्धा आता महत्त्वाचे बदल आणि नवीन नियम आता लागू होत आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु जर तुम्ही खातेधारक असेल तुम्हाला हे बँकेचे नियम जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियम नाही पाळले, या नियमांकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या खात्यामधून मोठी रक्कम आता कापली जाणार आहे। यासोबत तुम्हाला दंड सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला दंड लागला नाही पाहिजे, आपल्या खात्यामधून पैसे कापून घेतले नाही पाहिजेत, आपल्याला पैसे टाकता आले पाहिजेत, आपल्या खात्यामधून पैसे काढता आले पाहिजेत, आपल्याला पैसे पाठवता आले पाहिजेत, तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पाहत चला, जेणेकरून तुमच्या खात्यामधून पैसे कापून घेतले जाणार नाहीत। आता बघा मित्रांनो, जर तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल किंवा सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घेत नसाल, फक्त तुमचं बँकेमध्ये खातं असेल तर हे नियम तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे। कारण जर तुम्ही हुकून चुकून ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम खात्यामधून काढली किंवा ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम खात्यामध्ये भरली तर तुमच्यावरती आता कारवाई होणार आहे। तुम्हाला दंड लावून तुमचे पैसे आता जप्त केले जाणार आहेत। कदाचित तुम्हाला याच्यावरती विश्वास बसणार नाही, परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून हे नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आलेले आहे। आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की इतक्या वर्षांपासून बँकेच्या खात्यावरती हे नियम का लावण्यात आलेले नव्हते? तर बघा, याच्या अगोदर ऑनलाईन व्यवहार जास्तीत जास्त होत नव्हते, त्यामुळे खात्याच्या संदर्भात फसवणूक सुद्धा कमी होत होत्या। परंतु आता सध्याच्या स्थितीला पाहायला गेलात तर प्रत्येक जण ऑनलाईन व्यवहार करत आहे। फोन पे असेल, गुगल पे असेल, पेटीएम असेल, तर अशा प्रकारच्या मोबाईलचे ॲपमधून पैसे पाठवत आहेत, काढत आहेत। तर अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। आता या घटनांमध्ये काही अशा घटना आहेत तर त्या घटना म्हणजे फसवणूक। तर बघा, खातेधारकांची फसवणूक झाली नाही पाहिजे, म्हणजेच बँकिंग क्षेत्रातील फसवणुका रोखण्यासाठी थेट बँकांची बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक, तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेच्या माध्यमातून हे नियमावली आता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे या सर्व नियमांचे पालन सर्व बँकेच्या खातेधारकांना आता करावे लागणार आहे। आता बघा, ग्राहकांना जास्तीत जास्त नागरिकांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, तर अशा मोठमोठ्या बँकेमध्ये आहे। भरपूर नागरिकांनी आपल्या बँकेमध्ये भरपूर पैसे ठेवलेले आहेत।
आहेत, परंतु हे पैसे कुठून आणले, हे पैसे कशाचे आहेत याचे पुरावे भरपूर खातेधारकांकडे नसल्यामुळे त्यांचे पैसे आता जप्त केले जाणार आहेत। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामधून पैसे कापले गेले नाहीत पाहिजे, आपले पैसे सुरक्षित राहिले पाहिजे, तर तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय बँकेच्या या परिपत्रकातील नवीन 5 नियमांचे पालन काटकसरी पद्धतीने करायचे आहे। प्रत्येक वर्षी आरबीआय बँका सर्व बँकांवरती वेगवेगळे नियम लावत असते, तर या 2026 सालातील या जून महिन्याच्या 30 तारखेपासून हे 5 नियम आता लागू होणार आहेत। याचे पालन प्रत्येक खातेधारकाला आता करावेच लागणार आहे। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल, पैसे आमचेच आहेत, आमच्याच खात्यामध्ये आमचेच पैसे आहेत, तरी पण बँक का पैसे कापून घेणार आहे, का आमच्यावरती दंड लावणार आहे? तर बघा, सर्वच खातेधारक आपल्या खात्यामध्ये आपल्या कामाचे पैसे ठेवत नाहीत। काही खातेधारकांचे पैसे हे चुकीच्या मार्गाने कमवलेले असतात, काही खातेधारकांचे पैसे हे ब्लॅक मनीच्या स्वरूपामध्ये असतात। मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे कसे कळणार की हे पैसे मेहनतीचे आहेत का खरोखर तुमच्या कष्टाचे आहेत का, हे बँकेला डायरेक्ट कळत नाही। त्यामुळे बँक आता प्रत्येक खातेधारकांवरती 5 नियम लागू करत आहे। आता आपण वेळ न घालवता हे 5 नियम कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। जर तुम्ही खातेधारक असाल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल, तर तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या पैशांची बचत होईल, तुमचे पैसे सुरक्षित राहतील, तुम्हाला पैसे काढता येणार, पैसे टाकता येणार, पैसे पाठवता येणार। मग तुम्ही मोबाईलमधून किंवा डायरेक्ट बँकेत जाऊन सुद्धा पैसे काढू शकता। आता बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक परिपत्रक काढलेलं आहे। त्या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जे खातेधारक या नियमांकडे दुर्लक्ष करतील, आता हे दुर्लक्ष का केले जाणार आहे, तर बघा, मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जातात, त्यामुळे सर्व खातेधारकांना याच्यावरती विश्वास बसत नाही। परंतु तुम्हाला ही माहिती मी पुराव्यासहित देत आहे, त्यामुळे तुम्ही या माहितीकडे दुर्लक्ष न करता ही माहिती आवर्जून सविस्तर शेवटपर्यंत पाहायची आहे, जेणेकरून तुमचा फायदा होऊन जाईल आणि हे 5 नियम तुम्हाला समजून जातील आणि तुम्ही सुद्धा या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करून राहाल। आता बघा मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय बँकेच्या माध्यमातून हे 5 नियम कशामुळे लावलेले आहेत, हे 5 नियम कधीपासून लागू होणार आहेत, कोणकोणत्या बँकेवरती हे 5 नियम लागू होणार आहेत, याचीच माहिती आता सांगत आहे। बघा ग्राहकांनो, भरपूर दिवसांपासून बँक खात्याच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेले नव्हते, परंतु अखेर जून महिन्यामध्ये सर्व बँकेच्या खातेधारकांसाठी अर्जंटमध्ये आता सूचना देण्यात आलेल्या आहे। बँकेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेले आहे। बघा, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी रिझर्व्ह बँकेकडे काही प्रस्ताव पाठवलेले होते। त्या प्रस्तावामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं होतं की आपल्या संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये जेवढ्या पण बँका आहेत आणि जेवढ्या बँकेमध्ये जेवढ्या खातेधारकांचे खाते आहेत, तर या सर्वांसाठी हे 5 नियम अत्यंत गरजेचे आहेत। हे 5 नियम लावल्यामुळे सर्वसामान्य खातेधारकांना याचा फायदा होईल, परंतु जे श्रीमंत खातेधारक आहेत, ज्यांच्या खात्यावरती 50 लाख रुपये, 1 कोटी रुपये, 2 कोटी रुपये आहेत, तर असे जे जास्तीत जास्त रक्कम असणारे खाते आहेत, तर हे पैसे कुठून आलेले आहेत, हे पैसे खरोखर त्यांच्या कष्टाचे आहेत का, हे सरकारला समजणार आहे। परंतु याचा तोटा सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा आता होणार आहे। सर्वसामान्य ग्राहकांना याचा तोटा कसा होणार आहे हे आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे 5 नियम का लावलेले आहेत, तर बघा, वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी बँकिंग क्षेत्रामधील पैसे चोरण्याच्या घटना उघडकीस येत होत्या, तर या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत। या दृष्टिकोनातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटच्या बैठका पार पडलेल्या होत्या आणि याच बैठकीमधून बँकेच्या संदर्भात 5 नियम आता लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। थेट आरबीआय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर या बँकेच्या माध्यमातून आता परिपत्रक काढण्यात आलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की राज्यातील आणि देशातील ज्या नागरिकांचे बँक खाते पोस्टामध्ये आहे, ज्या नागरिकांचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, बँक ऑफ इंडियामध्ये आहे, HDFC बँकेमध्ये आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, स्टेट बँक असेल, तर अशा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल, त्या खात्यामध्ये थोडीफार रक्कम ठेवलेली असेल, ते खाते चालू खाते असेल, बचत खाते असेल, मुदत ठेव खाते असेल, कोणत्याही प्रकारचे खाते असेल आणि त्या खात्यामध्ये तुम्ही पैसे ठेवलेले असतील, तर तुम्हाला हे 5 नियम जाणून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही हे 5 नियम जाणून घेतले, या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने केले, तर तुमचा फायदा
फायदा होईल, परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले, या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने केले नाही तर तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये आता तोटा होणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा नाही झाला पाहिजे, आपला फायदा झाला पाहिजे, तर तुम्ही हे 5 नियम आता सविस्तर पद्धतीने पाहायचे आहे. आता बघा खातेधारकांनो, बघा तुमचे एकापेक्षा अधिक बँकेमध्ये खाते असेल, त्या बँक खात्याला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असेल तर तुमच्यासाठी हे 5 नियम अत्यंत गरजेचे आहे. कारण भरपूर सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत की त्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी नेमके जोडलेले आहे आणि त्याच आधार कार्डच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांच्या सरकारी योजनांचे पैसे जमा होतात. यासोबत भरपूर खातेधारकांनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याला जोडलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर ते मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे पैसे पाठवण्याचे घेण्याचे ॲप ठेवलेले आहेत. तर अशा सर्व खातेधारकांसाठी ही बँकेची अर्जंट सूचना आहे. या सूचनेचं पालन सर्व खातेधारकांनी करायचे आहे. आता हे नियम कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. जर तुम्ही बँकेचे खातेधारक असाल तर तुम्ही हे आवर्जून 5 नियम पाहायचे आहेत आणि या 5 नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करायचे आहे. जर तुम्ही या 5 नियमांपैकी एका जरी नियमाचे पालन केले नाही, म्हणजेच एका जरी नियमाचं उल्लंघन केलं तर तुमचा तोटा होणार आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दंड लागणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या खात्यामधून काही पैसे सुद्धा आता जप्त होणार आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला दंड लागला नाही पाहिजे, आपल्या खात्यामधून पैसे कापून घेतले नाहीत पाहिजे आणि आपल्यावरती कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही पाहिजे, तर तुम्ही आता पुढचा व्हिडिओ सविस्तर पहा. कारण आता आपण डायरेक्ट महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळत आहोत. एकंदरीत 5 नियम सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत. आता बघा ग्राहकांना, आपल्या संपूर्ण देशामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये सरकारी, सहकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. म्हणजे स्टेट बँक असेल, पोस्ट ऑफिस असेल, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, जनधन बँक, यासोबतच सरकारी विविध बँका आहेत. तर भरपूर अशा बँका आहेत आणि भरपूर बँकेमध्ये भरपूर खातेधारकांचे खाते आहे. आता गावाकडील भागामध्ये भरपूर खातेधारकांनी आपले खाते गावातील बँकेमध्ये खोललेले आहे. शहरामधील भरपूर खातेधारकांनी, भरपूर नागरिकांनी शहरामधील बँकेमध्ये खातं खोललेलं आहे. बघा, जर तुम्ही शहरामधील खातेधारक असाल किंवा गावातील खातेधारक असाल तर तुम्हाला दोघांना या 5 नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. तर हे 5 नियम आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे. तर बघा, बँकेच्या 5 नियमांपैकी जो बँकेने पहिला नियम लावलेला आहे तर तो पहिला नियम म्हणजे बघा, तुमचं फक्त एकाच बँकेमध्ये खातं असेल, दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं नसेल तर हा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा, तुमचं एकच खातं असेल आणि त्या खात्यामध्ये तुम्ही 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम ठेवलेली असेल तर तुमच्यासाठी पहिला नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण दुसरा नियम बघून घेऊयात. बघा, दुसरा नियम म्हणजे तुमचं एकापेक्षा अधिक बँकेमध्ये खातं असेल, म्हणजेच उदाहरणामध्ये तुमचं अगोदर स्टेट बँकेमध्ये खातं होतं, आता पोस्टामध्ये, यासोबत इतर बँकेमध्ये खातं असेल, म्हणजेच एकापेक्षा अधिक बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि त्या तिन्ही खात्यांमध्ये तुम्ही 10-10 लाख रुपये ठेवलेले असतील तर दुसरा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यासोबत तिसरा नियम, बघा, तुमचं खातं एका बँकेमध्ये असू द्या किंवा एका बँकांपेक्षा अधिक बँकेमध्ये असेल आणि त्या बँकेला तुम्ही तुमचं आधार कार्ड जोडलेलं असेल तर तुमच्यासाठी तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. यानंतर जो चौथा नियम आहे तर तो चौथा नियम म्हणजे तुमचं बँक खातं एका बँकेमध्ये असू द्या किंवा अधिक बँकेमध्ये असू द्या आणि त्या बँक खात्याला तुम्ही तुमचा मोबाईल नंबर, एक मोबाईल नंबर जास्त खात्यांना जोडलेला असेल तर तुमच्यासाठी चौथा नियम महत्त्वाचा आहे. आणि 5वा नियम, तुम्ही एका वर्षामध्ये किती पैसे टाकू शकता आणि किती पैसे काढू शकता याच्या संदर्भात 5वा नियम आहे. तर बघा, सविस्तर 5 नियम सांगतो. बघा, एका बँकेमध्ये खातं असेल आणि त्यामध्ये 10 लाख रुपये असतील तर तुम्हाला त्या खात्याची KYC प्रत्येक वर्षी करावी लागणार आहे. दुसरा नियम, एका खात्यापेक्षा 2 खाते, 3 खाते असतील तर तिन्ही बँकेमध्ये तुम्हाला KYC करणं गरजेचं आहे. जो तिसरा नियम आहे तर बघा खातेधारकांना, तिसरा नियम, तुमचे आधार कार्ड कितीही बँकेला लिंक असू द्या तरी पण तुम्हाला हे आधार कार्डची DBT सुरू आहे का हे तपासायचं आहे. चौथा नियम, मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक असेल, म्हणजेच एक मोबाईल नंबर जास्तीत जास्त बँकेला लिंक असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तोटा करून घेऊ शकता. तुम्हाला काय करायचं आहे की 3 नंबर घ्यायचे आहे, तिन्ही नंबर तिन्ही खात्यांना जॉईंट करायचे आहेत. आणि शेवटचा नियम, बघा, तुम्हाला एका वर्षामधून 10 लाखांपेक्षा जास्त या ठिकाणी व्यवहार करता येणार नाही. जर जास्त व्यवहार करायचे असतील तर हे पैसे कुठून आणलेले आहेत त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे.